नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्ती सागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन. सौ कल्याणी, राहणार नागपूर, या भक्ताला आलेला अनुभव आज आपण ऐकणार आहोत. तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या भक्ती सागर या चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन. श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण माझ्यासाठी नित्याची बाब असली तरी 2018च्या सुमारास अध्याय 20 वाचायला घेतला की त्यातील 2-4 ओव्या मला अस्वस्थ करीत होत्या. कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची ही असता गरोदर, प्रसंग आला दूरधर. प्रस्तुतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला. माझ्या अस्वस्थतेचं कारणही तसंच होतं. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे गुड न्यूज असताना एके दिवशी अचानक पायरीवरून उतरताना पाय अडखळून घसरल्याचं निमित्त झालं. परिणामी मिसकॅरेज होऊन डॉक्टरांनी शंका व्यक्त केली की आता बाळ होण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह असू शकतं. या घटनेमुळं आम्ही सर्वच खूप हादरून गेलो. मनाच्या त्या हादरलेल्या अवस्थेत मी बोलून बसले, महाराज, आता पोथी वाचन तर नित्य होणारच, पण दर्शनाला येईल तर बाळाला घेऊनच. माझी पारायणं सुरू झाली. संकल्पपूर्वक पारायण, दृढ आशा, विश्वासानं पारायण. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतलेले फळ देई जाणी. दृढ तरी विश्वास असल्यामनी, हे मात्र विसरू नका. ही खून गाठ मनाशी बांधून मी पारायण केली. खरं तर आपण कोण करणार? महाराजांनी ती माझ्याकडून करवून घेतली. त्याचं फळही मला प्राप्त झालं. यावेळी मी ज्यांच्याकडे नाव रजिस्टर केलं त्या डॉक्टरही गजानन महाराजांच्या भक्त निघाल्यात. 9 महिने पूर्ण भरत आले. तो फेब्रुवारी महिना होता. डॉक्टरांनी सिझेरियनच्या दिलेल्या 2 तारखा प्रकृतीमुळे टळल्या. मी डॉक्टरांना 3 दिवसीय पारायणाची अनुमती मागितली. पूर्ण दिवस भरले आहेत आणि मी पारायण करत आहे. प्रगट दिनाला माझं 3 दिवसीय पारायण संपलं. मी अंगारा लावून महाराजांना नमस्कार केला. योगायोगाने नागलवाडी मंदिरातून प्रगट दिनाचा प्रसाद मला प्राप्त झाला. मी दवाखान्यात दाखल झाले. गजानन महाराजांच्या आशीर्वादाने मला पुत्ररत्न प्राप्ती झाली. आमचं जीवन गजाननमय होऊन गेलं. शरीराच्या आणि मनाच्याही एवढ्या अवघडलेल्या अवस्थेत मी गजानन महाराजांचं स्मरण करावं याचं कारण आतापर्यंत जीवनात मला त्यांचा आधार फार मोठा वाटला. मी 6वीत असताना बाबा गेले आणि 10वीत असताना आईही गेली. रेखा वैद्य माझी मावशी, तिच्याकडे गजानन महाराजांचा प्रगट दिन ती करीत असे. प्रत्यक्ष त्या दिवशी अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात म्हणून आदल्या दिवशी मावशीकडे 600-700 भक्तगणांच्या उपस्थित महाराजांचा प्रगट दिन साजरा होतो. मला महाराजांविषयी समजायला मावशीच माध्यम ठरली. अर्थात महाराजांनी वेळोवेळी प्रचितीही नक्कीच दिली. मला आठवतं, इसवी सन 2015ची ती गोष्ट आहे, जेव्हा मी 2nd इयरला होते.
फायनल एक्झाममध्ये प्रॅक्टिकल होते. शिक्षकांनी आम्हाला सांगितलं होतं, केमिकल्स घातक आहे, जपून राहा. आम्ही प्रयोग करीत होतो. त्या दिवशी अपघाताचा योग असावा. माझ्या शेजारी असलेल्या मुलीकडून चुकून म्हणा किंवा काही कारणाने म्हणा, एक रसायन माझ्या डाव्या हातावर मनगटापासून वर मध्यभागावर सांडलं. मी जोरात किंचाळले. हाताला असह्य वेदना होऊ लागल्या. तिथे हजर असलेले सर्व माझ्या भोवती गोळा झाले. साधारण प्रथमोपचार करून आम्ही डॉक्टरांकडे गेलो. तो होळीचा दिवस होता. आम्ही त्याच दिवशी शेगावला जाणार होतो. डॉक्टरांनी तपासून एक मलम लावायला दिला. मात्र धोका टळला नाही. हाडापर्यंत जखम असल्यास ऑपरेशन देखील करावं लागेल. मात्र हा निर्णय आपण 1 दिवसाने घेऊ शकतो. तसंही उद्या धुलिवंदनमुळे सर्व बंदच असणार. तेव्हा परवा बघू असं सांगितलं. मी शेगावला जाण्याची इच्छा आणि अनुमती दोन्हीसाठी डॉक्टरांना बोलले. त्यांनी अनुमती दिली आणि आम्ही शेगावसाठी रवाना झालो. हात दुखत होता, पण माझा डॉक्टर आसनावरी बसला आहे. त्याच्याकडे मजला न्यावे अशी ओढ या कल्याणीच्या मनाला लागली होती. महाराज, मी येत आहे. काय होईल ते होऊ दे, पण ऑपरेशन टळू द्या. या वेदना असह्य आहेत हो, त्या कमी होऊ द्या असं सतत धावा मनात सुरू होत्या. आम्ही शेगावला पोचलो. होळीच्या दिवशी गर्दी कमी होती. वाटलं उद्याही असंच राहील. दुसरे दिवशी हात दुखत असूनही मी अंघोळ केली, कारण दर्शनाला जाण्याची ओढ होती. त्या दिवशी दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. दर्शन बारीमध्ये आम्ही 2 ते 2.5 तास उभे होतो. मी सोबतच गजानन विजय ग्रंथ पोथी छोट्या आकारात जी मागे संस्थांनी छापली होती ती माझ्याजवळ घेतली होती. माझे 5-6 अध्याय वाचून झाले. हात ठणकतच होता. कदाचित महाराज परीक्षा पाहत होते. गाभारा जवळ आला. एका बाईच्या कडेवर तान्हं मूल होतं. ते खूप मोठमोठ्यानं रडत होतं. प्रथम ते दूर होतं, पण गाभाऱ्यात आम्ही वळलो तो ती बाई माझ्या जवळ आली. आता आम्ही महाराजांसमोर उभे होतो. ती बाई अगदीच माझ्या बाजूला होती. मी पोथी आत ठेवून महाराजांना नमस्कार केला. तेव्हा काही कडायच्या आत क्षणातच त्या मुलाचा हात हाताला बांधलेल्या पट्टीवर पडला. त्याने ती जागा दाबून धरली. मी कळवळून ओरडले, महाराज सोडवा. आजूबाजूचे लोक माझ्याकडे पाहू लागले. मी नमस्कार करून रडतच बाहेर पडले. सोबतचे लोक म्हणू लागले, त्या लहान मुलाच्या माध्यमातून महाराजांनी काही योजलं असावं. वेदना असह्य होत होत्या. आम्ही तसेच आनंद सागरला पोहोचलो. काय झालं आहे पाहू तर खरं, म्हणून आम्ही पट्टी उघडली. पट्टी बाजूला केली तेव्हा त्या पट्टीला चिकटून त्या जखमेवरचा एक लेयर बाजूला झाला. साल निघाल्यासारखा तो भाग दिसत होता, पण एकदम कोरडा. माझं दुखणं पूर्णपणे थांबलं होतं. मी मनोमन महाराजांना हात जोडले.
शेगावून माघारी फिरले. डॉक्टरांना दुसरे दिवशी जखम दाखवली. डॉक्टर म्हणाल्या, इतक्या आश्चर्यकारक रीतीने सर्व झालं आहे. यू आर परफेक्टली ऑल राईट. थोडं खोबरेल तेल लावत राहा. मी घरी आले. हळुवारपणे तेलाचं बोट त्या जागेवरून फिरवलं आणि सोबतच महाराजांचं स्मरण केलं. श्री गजानन, जय गजानन, श्री गजानन.